नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्ही क्लासेसवरती। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती 2023 मधील बघा आज आणि काल लागलेल्या पदांचा निकाल जो आहे त्या संदर्भात माहिती घेणार आहोत। तर पहा मित्रांनो, त्यासोबतच बघा आतापर्यंत जिल्हा परिषद भरतीच्या जेवढ्या पण पदांचा बघा निकाल लागलेला आहे तर त्या संदर्भात व्हिडिओ जो आहे आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेले आहेत। तुम्ही जाऊन ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघू शकता। तर पहा मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता की अकोला जिल्हा परिषदेअंतर्गत जे आहे एक्सटेन्शन ऑफिसर म्हणजेच की विस्तार अधिकारी पंचायत या पदाचा बघा निकाल लागलेला आहे। आणि त्यासोबतच बघा नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अंतर्गत ज्युनियर अकाउंट ऑफिसर बघा या पदांचा निकाल लागलेला आहे। तसंच बघा मित्रांनो, हे जे PDF आहे कंबाईंड मेरिट लिस्ट तुम्ही जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन जे आहे डाउनलोड करू शकता आणि तुमचा निकाल तिथे बघू शकता। आणि त्यासोबतच बघा येथे नंदुरबार जिल्हा परिषदेअंतर्गत जे आहे लॅबोरेटरी टेक्निशियन प्रयोगशाळा तंत्रज्ञाचा बघा इथे निकाल लागलेला आहे। आणि अकोला जिल्हा परिषदेअंतर्गत जे आहे विस्तार अधिकारी पंचायतचा इथे निकाल लागलेला आहे। तर पहा मित्रांनो, एकंदरीत जे आहे ते निकाल जे इथे लागलेला आहे। आणि बीड जिल्हा परिषदेअंतर्गत जे आहे लाईव्हस्टॉक सुपरवायझर म्हणजेच की पशुधन पर्यवेक्षक बघा इत्यादी पदांचा बघा इथे निकाल लागलेला आहे जिल्हा परिषदेचा। तसेच बघा मित्रांनो, आतापर्यंत ज्या पण पदांचा बघा निकाल लागत आहे तर त्या उमेदवारांना जे आहे कंबाईंड लिस्टमधील मेरिटनुसार जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बघा मेल रिसीव्ह होत आहेत मित्रांनो। आणि त्यासोबतच बघा जे आरोग्य विभाग भरती आहे तर आरोग्य विभाग भरतीमधील सुद्धा गट क आणि गट ट संवर्गामधील बघा ज्या पदांचा निकाल लागलेला आहे तर त्या उमेदवारांना सुद्धा जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बघा बोलवण्यात येत आहे आणि त्यांचं वेळापत्रक सुद्धा तिथे जाहीर झालेलं आहे। त्यामुळे जर तुमचं मेरिट लिस्टमध्ये जर नाव असेल तर तुम्ही जो अर्ज भरताना जो जीमेल वगैरे दिला असेल तर तो चेक करत राहणं इथे गरजेचं आहे। तर पहा मित्रांनो, व्हिडिओ थांबत आहे ते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच अशाच अपडेट घेऊन। धन्यवाद।